आणि स्पेशल ना इकडे प्रोग्राम आहेत आकाशाच्या खाली ओपन मध्ये एकदम डोक्याच्या वळणावर आलेला पोरगा आहे आपला. आम्ही पोहोचलोय पुण्याला आणि इकडे काय चालू आहे बघ. बद्रीनाथ सेम प्रति बद्रीनाथ म्हटलं तरी चालेल. स्पायसी आहे आणि किती पण ओरडू दे काय फरक पडत नाही. इकॉनॉमिकल आपल्या बजेट फ्रेंडली म्हणजे आपल्या खिशाला परवड. अचानक सडनली निघालो आहोत ते पुण्याला. नमस्कार मंडळी, तर मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आज आहे रविवार, तारीख आहे 31 मे 2026 आणि आम्ही आता अचानक सडनली निघालो आहोत ते पुण्याला. आता कशासाठी चाललो आहे ते तुम्हाला आपल्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेलच. म्हणजे याच ब्लॉगमध्ये कळेल, येणाऱ्या नाही याच ब्लॉगमध्ये पुढे कळेल. त्यामुळे ब्लॉग संपूर्ण बघा. कदाचित थंबनेल आणि टायटलने तुम्हाला सांगितलं पण असेल मे बी. तरी पण आता आम्ही निघालो पुण्याला. मी, आर्या आणि अक्षता आणि आमची स्नोवी, आम्ही चौघजण. आणि आता जाणार आहे आपण गाडीने. गाडी इथे आपण पार्क केली आहे, तीच घ्यायला आलो आहे आणि घेऊन आता आपण निघायचं पुण्याला. सकाळचे 10 वाजलेत आणि होप सो पुण्याला म्हणजे देहूला. तुम्हाला माहीत आहे देहूला आपण जात असतो पुण्याला. आपली बहीण आहे तिकडे आणि त्यांचीच गाडी आहे सध्या आपल्याकडे आहे ती. आपण मस्तपैकी कोकण ट्रिप वगैरे करून आलो या गाडीमध्ये. मस्त इकॉनॉमिकल, चांगली, मजबूत, टिकाऊ गाडी वॅगनर मारुतीची. ॲड नाही करत आहे आपण, काय प्रमोशन नाही आहे, पण आहे जे आहे ते आहे. मस्तपैकी आपली इकॉनॉमिकल, आपल्या बजेट फ्रेंडली म्हणजे आपल्या खिशाला परवडणारी गाडी वॅगनर गाडी. चला आता आपल्या ह्या ब्लॉगमध्ये काय काय पुढे होणार आहे म्हणजे आपल्या ह्या प्रवासामध्ये. आणि सोबत आता आपण कशासाठी पुण्याला झालो ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. आणि आपली कोकण सिरीज अजून संपलेली नाही आहे, कोकण सिरीज चालू आहे. त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला येणारच आहेत, ते कंटिन्युटीमध्ये बघा. आता मध्येच आपला अचानक प्लॅन ठरला आहे, त्याचा व्हिडिओ जर आपला मध्ये लवकर येईल म्हणजे आज नाही उद्या येईल, सोमवारी येईल. आज रविवार आहे, उद्या 1 तारखेला हा ब्लॉग येऊन जाईल. आजचा ब्लॉग ऑलरेडी तुम्हाला मी टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे बघा. मस्त ब्लॉग आहे, एन्जॉय करा. तर चला जास्त वेळ नाही घेत, तिकडे आपली वाट बघते अक्षता आणि आर्या. आपण निघूया. आणि आता आमची सगळी माणसं आलेली आहे, सगळी म्हणजे आमची 3 माणसं अजून. मी चौथा. स्नोवी आली आहे, अक्षता आली आहे आणि पाठीमागे आर्या. पुढे जाण्याआधी काय गणपती बाप्पा मोरया. चला निघूया आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि CNGचा रेट वाढलेला आहे, 86 रुपये झालेला आहे. 84 होता तो आता 86 झाला आहे. ठीक आहे, तर CNG भरून घेऊया. महानगर गॅस आपल्या कुठला एरिया, रबाळा एरिया. त्या रबाळाच्या पुढे आल्यानंतर जरा पुढे गेल्यावर घनसोली स्टेशन आहे आणि आपल्या गाडीमध्ये CNG भरला जातो आणि पूर्ण खाली आहे. आता पूर्ण भरला जाईल CNG. ती बिचारी आतमध्ये बसली स्नोवी आणि तिला चिडवतात आम्ही बाहेर फिरतोय म्हणून, पण तिला नाही यायचं बाहेर. ती AC चालू असेल ना, तिला बाहेर यायचं नाही. गाडीमध्ये AC चालू पाहिजे, पण ती बाहेर येणारच नाही आणि किती पण ओरडू दे काय फरक पडत नाही. तर चला आता गाडीचं तर पोट भरून घेऊया. आपला सकाळी नाश्ता वगैरे झाला आहे घरी, त्यामुळे आता नॉनस्टॉप जायचं आपल्याला असं आपण म्हणतो, पण जात नाही. आता मध्ये काय तर नजारे वगैरे दिसले की आपण थांबणार. बघू आता कुठे थांबतोय, काय नजारे दिसत आहेत का. आणि पावसाचं वातावरण नाही, कारण काल रात्री पाऊस पडला आहे. गाडी बरीच खराब झाली आहे पावसामुळे. बऱ्यापैकी पाऊस पडला आहे का, म्हणजे कमी पडला असेल पण गाडी खराब करण्याइतका तर पडलेला आहे. कारण आपली मस्त झाडाखाली गाडी उभी होती, झाडाच्या पाण्यावरती सगळी धूळ आहे ना, सर्व गाडीवरती पडली. आता सकाळी काय धुतली नाही, आता बघू नंतर धू. आणि स्नोवी पण आली आहे बाहेर. आता करतो कवर भरला गेला. तर चला पुढचा प्रवास सुरू ठेवूया, कारण आता गाडीची पेटपूजा करणं महत्त्वाचं असतं, त्याशिवाय गाडी चालणार नाही ना. प्रेशर किती आहे? अरे कमी आहे प्रेशर, 6 किलोच बसला. अरे यार, फक्त 564 रुपयाचा CNG भरला आहे, 6.5 किलो. प्रेशर तर पूर्ण दाखवते पण कमी का भरला माहीत नाही. बघू आता परत येताना भरावं लागेल. हा आहे चौक नाका. अजून इथून पुढे मोपोली 15 किलोमीटर आहे आणि इकडे आम्ही थोडीशी पेटपूजा करायला थांबलो आहे. आम्हाला भूक लागली आहे. घरातून आम्ही 10 वाजता निघालो, फक्त 2 तास झाले, म्हणजे 2 तास लागलेत आम्हाला इथे यायला चौक नाक्याला. आणि ॲक्च्युली उपवास आहे त्यामुळे भूक लागली. आता चला साबुदाणा वडा आणि आम्ही घेतला आहे ढोकळा. म्हटलं वडापाव वगैरे नको घ्यायला यायला, ढोकळा ट्राय करू. आणि आवाज खूप आहे गाडीमध्ये. आणि बघा इथं एक वेगळा आवाज सुरू आहे नवीचा. क्वांटिटी बघा ना ढोकळ्याची. 1 प्लेट ढोकळा घेतला आहे मी हा, 60 रुपयाचा आहे फक्त. ढोकळाच मस्त आहे, बाकी भजी बिजी 80 रुपये सांगितले. म्हणजे जाऊ दे, ढोकळाच मस्त आहे आपला. क्वांटिटी पण भारी आहे ढोकळ्याचं. साबुदाणा वडा चांगला आहे का? स्पायसी आहे. ओके, साबुदाणा वडा थोडा स्पायसी आहे. ढोकळा आर्याला खूप आवडलेला आहे. श्री दत्त वडेवाले. आणि बघू आता एखाद्यांचा वडापाव पण ट्राय करू आपण. जरा मोठा वडा दिसतो यांचा. बघा आता वडापाव पण घेतला आहे मी.
आणि वडा मस्त मोठा आहे बऱ्यापैकी. पहिलं कुपन घ्यायला लागतं इकडे, कारण इकडे सेल्फ सर्व्हिस आहे. इकडे तुम्हाला टेबलवर आणून काय कोण देणार नाही, तुम्हाला तिथे येऊन घ्यायचं आहे सर्व. तर मंडळी आता मस्त असा आपला नाश्ता वगैरे करून झालेला आहे. दुपारी 12 वाजता आम्ही नाश्ता करतो आहे, ट्रॅव्हलिंगमधला नाश्ता. आणि आज चौक नाक्याला ट्रॅफिक बघा किती लागलं आहे, ते जबरदस्त ट्रॅफिक लागलं आहे. आज चौक नाका आहे आणि ते पुढे ना सेम मला वाटतं आपलं बद्रीनाथ मंदिर आहे ना, बद्रीनाथ मंदिर तसं एक मंदिर आहे समोरच्या साईडला. मी कधी गेलो नाही, योग नाही आला कधी जाते. ह्या रोडने भरपूर वेळा गेलो आहे, पण याच्या बरोबर अपोजिट साईडला तिकडे बद्रीनाथ, सेम बद्रीनाथ म्हटलं तरी चालेल, तिथं मंदिर आहे. आणि खूप मोठी ना शंकराची मूर्ती आहे, ती मी तुम्हाला दाखवू शकतो. इथून शंकराची मूर्ती आपल्या गाडीतून दिसेल. आणि बद्रीनाथ मंदिरच्या बाजूलाच आहे तिथे. आणि हा चौक नाका आहे, तर तुम्ही इथून लेफ्ट मारला, ह्या साईडला गेले, तर माझा हात कुठल्या साईडला वळतो उलटा दिसतोय का नाही, ह्या साईडला गेले तर तुम्ही कर्जत आणि इकडे जाणार पुढे माथेरानला वगैरे, आणि सरळ गेले तर आपलं खोपोली पुणे. आणि इकडे दिसतंय का तुम्हाला, ही बघा महादेवांची मूर्ती. तिकडेच ते मंदिर आहे ना, ते आपलं बद्रीनाथचं मंदिर आहे, प्रति बद्रीनाथ एक सेम टू सेम एकदम बाजूलाच आहे चौक नाक्याच्या. बघा हा पाठीमागे आहे तो चौक नाका आहे. तिकडनं आपण आलो, आता तिकडनं आपण आलो ठाण्यावरनं. आणि बघा जाम लागला इकडे, बऱ्याच गाड्या आहेत. रविवार आहे ना, बरीच लोक फिरायला निघाले आहेत, लोणावळा वगैरे दिसतील आपल्याला पुढे आता. आणि इथेच आहे हे बद्रीनाथचं, प्रति बद्रीनाथचं मंदिर. आणि शंकराची मूर्ती खूप मोठी आहे. तर चला आता पुढचा प्रवास सुरू ठेवूया ह्या रस्त्याने आपला. आम्ही पोचलोय पुण्याला. आणि इकडे काय चालू आहे बघा यांचं, फणस सोलणे. आल्याला काम सुरू झालं फणस सोलायचं. आणि चौघे सोलायला बसलेत. तर कोण ती फक्त एकटी खाते तिथे रेखा, बस तिचं खायचं काम सुरू आहे, बाकी यांचं सोलायचं काम सुरू आहे. पोचलो आम्ही जवळजवळ 2:30 वाजता पोचलो. आणि जाम लागला लोणावळ्यामध्ये, 1.5 तास गेला आमचा, त्याच्यामुळे खूप उशीर झाला आम्हाला. चला आलो निवांत एकदम. आणि आम्ही आता बहिणीकडे, तुम्हाला माहिती आहे दुपारी फणस कापताना तुम्ही बघितला नाही. आम्ही का आलो माहिती आहे का, कारण आपले भाचे त्यांचा आहे आज वाढदिवस. 16 कंप्लीट 16 वर्ष पूर्ण झाले. डोक्याच्या वळणावर आलेला पोरगा आहे आपला, 16 वर्षाचा. 16 वर्ष डोक्याचं आहे. बॅकग्राऊंड म्युझिक टाकूया. हां, त्याच्या बड्डेसाठी आपण आलो इकडे आता पुण्याला देऊला. आणि सकाळी मी तुम्हाला सांगितलं निघताना की आपलं कारण आहे काहीतरी अचानक जायचं. आणि हे त्याचे आजोबा म्हणजे माझे काका, हे मावशीचे मिस्टर. मावशी तिकडे सगळे बाहेर बसलेत, आहेत मंडळी बसलेत बाहेर. तर चला त्याचा बड्डे सेलिब्रेशन करूया. आणि आता आपल्याला मस्तपैकी पार्टी देणार आहे, पण व्हेज आहे. पार्टी व्हेज आहे, पुरण महाराष्ट्र सांगितलं आहे आणि गुपित सांगून टाकलं. जाऊ दे, आता सांगितलं तर सांगितलं. चला त्याचं बड्डे सेलिब्रेशन करूया. काय बोलला? birthday to you. Happy birthday dear Shreyas. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Shreyas. हॅपी बर्थडे टू यू. आणि श्रेयसच्या बर्थडेचं स्पेशल जेवण बघा, ही पुरणपोळी आहे, कटाची आमटी आहे, आमरस आहे, पापड आहे आणि भजी आहे. आणि इकडे जेवणाची तयारी सुरू आहे सर्वांची. सगळं जेवायला बसतात. आणि कुठे बसलो आम्ही जेवायला माहिती आहे का, टेरेसवरती, ओपन आकाशाच्या खाली, ओपनमध्ये एकदम मस्त गावच्यासारखं फिलिंग येते. असं बाहेर असं अंगणात बसतो ना आपण, तसं आहे. सर्व बसलो आहे मी जेवायला.
चला आता मस्तपैकी जेवण करूया. आणि स्पेशल ना इकडे प्रोग्राम आहे तर बड्डेपेक्षा हे मेन जेवण आहे. यांचं दोंडा महिना चालू आहे. दोंड्याचं जेवण आहे. दोंडा महिन्याचं. चला आमचे दाजी आहेत आणि त्यांचे सासरे आहेत म्हणजे माझे काका आहेत. तर सगळे बसले जेवायला.